एक जण गावाला त्रास द्यायचं, गावाला त्रास देणारे नाही असं नाही, असतंच एखादं गावाला त्रास द्यायचं. आणि एकदा ते आजारी पडलं. आजारी पडल्यानंतर गेलं डॉक्टरकडे. डॉक्टर साहेब पोटात दुखतंय व 1 महिन्यापासून काय झालं कळतच नाही. गोळ्या घेतल्या, इंजेक्शन घेतले, औषध घेतले, पण पोटातलं राहतच नाही आणि नेहमी गावाला त्रास. डॉक्टरनी जरा चेक केलं, त्याला सिटी स्कॅन केला, सोनोग्राफी केली आणि मग रिपोर्ट आला आणि सांगितलं का हो गावाला त्रास देत आहे का, तेव्हा आपलं कामच ते. पण आता तुम्हाला कॅन्सर झालाय, ट्यूमर झालाय, तुम्हाला कॅन्सर झालाय. ते काय असतं हे बघा, कॅन्सर झालाय आणि 4थ्या स्टेपला आहे. आता वाचण्याची शक्यता नाही, तुम्ही गचकणार, मारणार. कधी मारणार डॉक्टर साहेब? सोमवारपर्यंत कसं तरी जगाल, तिथून पुढची गॅरंटी नाही. रडायला लागलं, ते मरणार आहे म्हणून रडायला लागलं नाही. याच्यासाठी रडायला लागलं की मी गेल्यानंतर माझी जी वाईट गादी आहे गावात त्रास देण्याची, गरिबाच्या मुलीचं लग्न असलं तरी वराडी आले की नको ते दुकान दाखवायचं, नवरदेव नवरी गावात आणि वराडी 2 दिवस इकडंच, नको ते दुकान. गावामध्ये सप्ताह असेल तर डिपीतली वायर काढून टाकायची, असे नको ते कामं. आता मी मेल्यानंतर कोण करायची ते कामं? रडायला लागलं. गावात आला, मीटिंग घेतली, गावकऱ्यांना सांगितलंय बघा मी आयुष्यभर तुम्हाला त्रास दिला. डॉक्टरने सांगितलं सोमवारी मी मरणार आहे. एखाद्या वेळेस फॉर एक्झाम्पल जर मी मेलोच, एक काम करा. म्हटले काय? मी मेल्याच्या नंतर मला तरडीवर बांधून नेऊ नका, मग काट्याची फांदी आणा, त्या काट्याच्या फांदीला मला बांधान, वडत वडत स्मशानापर्यंत न्या. लोक म्हटले नाही तरी आम्ही हेच करणार होतो, त्रासच तेवढा आहे, मेल्यानंतर तेच करावं लागणार आहे. तेच करणार होतो. योगायोगाने अगदी आईसाहेब ते सोमवारीच गचकलं, मेलं. लोक म्हटले आणा रे काट्याची फांदी आणा. मोठी काट्याची फांदी आणली, त्याला बांधलं. ग्रामस्थ लोक वडत वडत त्याला स्मशानात घेऊन चाललेच होते, पण त्याने मरायच्या अगोदर पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला होता. डॉक्टरने सांगितलं 4थ्या स्टेपचा कॅन्सर आहे, तू मरणार आहे, सोमवारपर्यंत कसा तरी जगेल, मरणार आहे. आणि गावातले लोक म्हणतात हे मेल्याच्या नंतर याला काट्याच्या फांदीला बांधायचं आणि स्मशानापर्यंत ओढत न्यायचं. बिचारे ग्रामस्थ वडत वडत घेऊन चाललेच होते. तिकून पोलीसची गाडी आली. जशी गाडी आली की सगळे पोलीस स्टेशनमध्ये, जेलमध्ये आहे. आतापर्यंत मागे आले नाही, परत आले नाही. काहींचं जीवन त्रासदायक आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जीवन जगत असताना विचार चांगला करा, सारासार विचार करा, उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. विचार करत असताना तुमच्या जीवनामध्ये सार काय आणि असार काय, सार किती जरी गोड असेल घ्यायचं नाहीये, सार कडवट असेल तर घ्यायचंय, असार किती जरी गोड असेल तर ते घ्यायचं नाही. सारासार विचार करा, उठा उठी. सार आणि असार मी सांगेल तुम्हाला. दूध माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? बोला ना, दूध माहिती आहे का? वा, जय हो. अगदी आपण दुधामध्ये 2 पदार्थ बाजूला काढतो, एक सार असतं आणि दुसरं असार असतं. आता महिला मंडळ मला तुम्ही सांगा त्यातलं सार कोणतं आहे आणि असार कोणतं आहे? वा, दुधातलं सार ताक आहे, बरोबर ना? वा, दुधातलं सार ताक आहे आणि असार लोणी आहे, बरोबर ना? बरोबर ना? वा, जाणकार आहात तुम्ही, म्हणून सांगेल मी तुमच्यासाठी. सार जर काय असेल तर ते लोणी आहे, तूप आहे. आणि असार जर काय असेल तर ते ताक आहे. बरं, ताक आणि लोणी, लोणी तूप हे प्रत्येकच पाहुण्याला वाढलं जातं का? हा, तूप हे प्रत्येक पाहुण्याला वाढतो का आपण? नाही. जर विशिष्ट पाहुणा असेल मग तूप. आणि ज्या पाहुण्याला 10-5 भाकरीचा मुर्दा पाडायची सवय असेल, ताक घ्यान पोटभर जेवा. सार भगवंत चिंतन आहे, भगवंताचं नामचिंतन हे सार आहे. आणि हे सार जर तुम्हाला कळालं तर तुमच्या जीवनाचं सार झाल्याशिवाय राहणार नाही. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. भगवंताचं नित्य नामचिंतन केल्याने वाणीमध्ये ताकद येते, वाणीमध्ये ताकद येते. एखाद्याला शाप द्यायचा म्हटलं तरी राख होती एखाद्याची, आणि एखाद्याचं कल्याण करायचं म्हटलं तरी सुद्धा
एवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. ही ताकद नामचिंतनामध्ये आहे. ही ताकद नामचिंतनामध्ये आहे. वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराज कारखान्यावर गेले. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, तरी सुद्धा सांगून जाईल. वाणीची ताकद आहे. कारखान्यावरती आपले मजदूर काम करतायत. अगदी गावामध्ये सप्ताह बसणार आहे. या मजुराला दिवाळीला नाही सुट्टी दिली तरी चालेल साहेब, कारखानदार आहात तुम्ही, मग आमच्या सप्ताहाला सुट्टी द्या साहेब. एवढा मोठा कारखाना आहे तुमचा, दुष्काळ पडला आहे, जनावरांना खायला चारा नाही. एक काम करा साहेब. म्हटले काय? आमच्या गाईंना थोडासा चाराही द्या. नास्तिकच होता तो, कारखान्याचा मालक होता तरी नास्तिक होता. तो म्हटला नाही, सप्ताहासाठी मजदूरांना सुट्टी मिळणार नाही, गाईंना चारा मिळणार नाही, आणि कारखान्याच्या बाहेर व्हा. असाल तुम्ही महाराज, पण इथं नाही. कारखान्याच्या बाहेर आले भाऊ आणि सांगितलं, जर वारकरी संप्रदायासाठी नसेल, गोमातेसाठी नसेल, धर्मासाठी नसेल तुझा कारखाना, आग लागू दे तुझ्या कारखान्याला. आगच लागली, लोखंडाला आग लागली. एवढं सामर्थ्य वाणीमध्ये, एवढं सामर्थ्य वाणी. आणखी एक गोष्ट सांगू मी तुम्हाला. तुकोबाराय भजन करतात. दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे हो, गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. तुकोबाराय भजन करतात. गोविंद आसनी, गोविंद शयनी, गोविंद आसनी, गोविंद शयनी, गोविंद आसनी, गोविंद शयनी, गोविंद आसनी, गोविंद गोविंद आसनी, गोविंद शयनी, गोविंद आसनी, गोविंद शयनी, गोविंद आसनी, गोविंद शयनी, गोविंद गोविंद शयनी, बैसला से गोविंद समानी, बैसला से गोविंद आसनी, गोविंद शयनी, गोविंद आसनी, गोविंद शयनी, गोविंद समानी, गोविंद आसनी शयनी भगवंताचं नामचिंतन. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, असं देवाला समर्पित जीवन तुकोबारायांचं. तुकोबारा एकदा सौंचाला बाहेर गेले. सौंचाला बाहेर गेले, अगदी बहिर दिशेला बाहेर गेले. पूर्वी 12,000 रुपये भेटले नव्हते, आता भेटून सुद्धा लोक त्यात बकऱ्या बांधतात. ही शोकांतिका आहे. मला वाटतंय त्या सरकारला काय बकरीचा प्रश्न पडला होता का, बकरी कुठं जाईल म्हणून. सरपण ठेवतात कुठं, ते 12,000 रुपये बांधून घेतलेत त्यामध्ये. असो, तुकोबाराय सौंचाला बाहेर गेले आणि गेल्याच्या नंतर देहीच विदेही भोगू दशा. सौंचाला बसल्यानंतर सुद्धा तुकोबाराय भजन करू लागले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, ए नाथ नारायण वासुदेवा, ए नाथ नारायण वासुदेवा, ए नाथ नारायण वासुदेवा. माझी मज झाली अनावर वाचा, 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 माझी मज झाली अनावर वाचा.
माझी मज झाली अनावर वाचा. स्वतः तुकोबाराय म्हणतात, को कोणी विचारलं म्हणून म्हणतायत. शौचाला बसले तुकोबाराय आणि तिथून एक शास्त्री बुवा चालला होता. अगदी प्रेतचे कपडे घातलेले, जंटल विण केलेली शास्त्री बुवा तिथून चालला होता. शास्त्री बुवाने पाहिलं की तुकोबाराय या ठिकाणी अमंगल ठिकाणी नामचिंतन करतायत. कदाचित तुकाराम महाराजांना माहीत नाही का, मंगलानांच मंगलम, ज्या भगवंताचं नाव मंगलापेक्षा प्रिय आहे, मंगलापेक्षा श्रेष्ठ आहे, पवित्रापेक्षा श्रेष्ठ आहे, त्या देवाचं नामचिंतन हे तुकोबाराय इथं अमंगल ठिकाणी, शौचाच्या ठिकाणी करतात. कळत नाही का तुकाराम महाराजांना? अधिकारी होते तुकोबाराय, थोडंसं जड वाटत असेल ऐकायला, पण हे तुमच्या हिताचं आहे. विनोद तर मी कितीही करेल तुमच्यासाठी, पण सांगेल. तुकाराम महाराजांना शास्त्री बुवा भांडायला लागला. ओ तुकाराम महाराज, म्हटले काय कळत नाही का तुम्हाला? काय झालं? भगवंताचं नामचिंतन हे पवित्र आहे, मंगलापेक्षा मंगल आहे, आणि ते नामचिंतन अपवित्र आहे. छी छे छे छे, ह्या जागेवरती घेता. कळत नाही का तुम्हाला? महाराज आहात ना तुम्ही, महाराज आहात ना तुम्ही, कळत नाही का? अरे बाकीचा जर चुकत असेल कोणी तर चुकू द्या, तुम्ही महाराज आहात ना. एखादा जर तुमच्या कानाखाली मारून जात असेल, तुम्ही महाराज आहेत ना. एखादा जर डायरेक्ट तुमच्या घरात घुसत असेल तर घुसू द्या, पण तुम्ही महाराज आहेत ना. तुम्ही महाराज आहात ना. कुठंतरी थांबलंच पाहिजे ह्या गोष्टी. जेव्हा तुकोबाराय, मी तुकोबारायची भाषा सांगते तुम्हाला, जेव्हा तुकाराम महाराजांना शास्त्री बुवा भांडू लागला, महाराज आहात तुम्हाला कळत नाही का, इथं नामचिंतन करतात का? नामचिंतनच करायचं होतं तर मग मंदिरात जायचं ना, इथं कुठं नामचिंतन करतात का? कळत नाही का? डोकं फिरलं का? शास्त्री बुवा भांडू लागला. तुकोबाराय म्हटले, शास्त्री बुवा कळतं हो आम्हाला, अजे कुणालाच कळत नाही ते आम्हाला कळतं, पण काय करावं? माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासी. माझी वाणी ही मला अनावर झाली, माझं ऐकत नाही हो, काय करावं? शास्त्री बुवा म्हटले, तुमची वाणी ऐकत नाही का? काळजी करू नका, त्याच्यावर सुद्धा औषध आहे माझ्याकडे. टाक बॅलेन्स सांग पर्याय. पर्याय सांगणारे काही कमी आहे का? टाक, अरे घरात खायला नाही रे तुला, ते बघ. नाही नाही, टाक बॅलेन्स सांग पर्याय, गरज नाही. शास्त्री बुवाने पर्याय सांगितला. महाराज, बैठकीमध्ये बसल्यानंतर 4 पाहुणे जर आपल्याकडे आले आणि एखादं लेकरू जर त्या पाहुण्यात येऊन बसलं, आता लेकरं किती विचित्र आहे. सोशल मीडिया, डिजिटल इंडिया, ती लेकरू न बोलताच पाहुण्याशी बोलायला लागतं. मामा गाव कोणतं तुमचं? तुमची बायको काय करते? किती बायका आहेत तुम्हाला? म्हणजे डिजिटल इंडिया.